तुम्ही करू नका साधना, सोनलताई. पुढे नंतर आपण प्राणायाम करणार आहोत ना, विभागीय श्वसन ते केलं तरी चालेल. तुम्हाला जमेल तसं करा. जास्तच त्रास होत असेल तर तुम्ही असंच बसून राहिलात तरी चालेल. हरिओम. आवाज येतोय ना माझा? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. देहधारण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं, देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाकडे. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. प्रत्येकी 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन उजव्या नाकपुडीने. आणि यासाठी डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. डोळ्यांवर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी आपण सहज बंद केली आहे. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन असेल, पॅसिव्ह इन्हिलेशन. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितच बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलका झटका. आणि सुरुवात करूया अशा प्रकारे 10 आवर्तन श्वसन मार्ग शुद्धी. प्रत्येकी 10 आवर्तन झाली की कृती थांबून डावा हात गुडघ्यावरती येईल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. प्रत्येकी 10 आवर्तन यथाशक्ती. सुरुवात करूया. 10 आवर्तन झाली की उजवा हात गुडघ्यावर येईल द्रोण मुद्रेत. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. आणि आता करूया कपालभाती. प्रत्येकी 15 आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल, सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल किंवा प्रचंड डोकेदुखी असेल तर मात्र ही कृती करणं टाळ. बाकीच्यानी सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. प्रत्येकी 15 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा.
करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी. आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगवत आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना ठेवूया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडायची. शनिवार रविवारच्या गॅप नंतर आपण आता भेटत आहोत, म्हणून थोडेसे आपण लुजनिंग एक्सरसाइज करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात मागे असतील, पाठीचा कणा सरळ असेल आणि पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण देऊया. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स. स्ट्रेच करायचे, रिलॅक्स करूया. स्ट्रेच करूया, रिलॅक्स करूया. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचंय. 4 बोट आतमध्ये, मग त्याच्यावर अंगठा ओपन करूया. पुन्हा एकदा अंगठा आतमध्ये आणि 4 बोट ओपन करायचे. 4 बोट सुरुवातीला फोल्ड करूया. त्याच्यावर अंगठा ओपन करूया. आणि आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल पुढे मागे करूया. आता थोडस श्वासाशी आधारित आपल्याला आज ही कृती करायची आहे. श्वास घेत आपल्याला म्हणजे आपली पावलं स्वतःकडे खेचायची. श्वास घेत स्वतःकडे खेचूया आणि श्वास सोडत जमिनीकडे ताणू. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत पावलं स्वतःकडे आणि श्वास सोडत खाली येते. पुन्हा मध्यभागी येऊन थांबूया. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. पावलं आपली उजवीकडे जातील. उजव्या पावलाची करंगळी जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि मग पुढे डावीकडे येताना डाव्या पायाची करंगळी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि मग मागे. अशा प्रकारे अँकल जॉईंट्स मधून बरोबर छान असं आपल्याला रोटेशन करता येतं. या सगळ्या कृती आपण रोज करतोय यासाठी की आपले हे सगळे जॉईंट्स मोकळे होणं फार महत्वाचं आहे, म्हणून आपण ह्या कृती करतो. आणि आता 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे. पावलं जमिनीला, पावलं म्हणजे पायाची अंगठा जो सॉरी करंगळी जी आहे ती जमिनीला लागू दे. बरोबर. छान. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. मध्यभागी या. आणि आता दोन्ही पावलं एकदम रिलॅक्स ठेवा. आता फक्त उजवं पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचा. उजवं पाऊल जे आहे ते स्वतःकडे खेचा. डावं पाऊल जे आहे ते रिलॅक्स असेल. जेव्हा आपण उजवा पाऊल स्वतःकडे खेचतो त्यावेळेला आता आपला गुडघा जो आहे उजव्या पायाचा तो लॉक होऊन जातो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. फक्त करताना जास्त तिथे ताण देऊ नका. यथाशक्ती करा.
आणि आता सावकाश आपल्याला उजवा पाय जमिनीला घासत घासत उजवीकडे घेऊन जायचं. जमिनीला घासत घासत अगदी सावकाश उजवीकडे घेऊन जा आणि मग पुन्हा मध्यभागी या. बरोबर, पुन्हा मध्यभागी. पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलंय, उजवं पाऊल. आणि आता पुन्हा एकदा जास्तीत जास्त आपल्याला उजवीकडे घेऊन जायचंय. उजवा पाय जमिनीला घासत घासत आणि मग मध्यभागी घेऊन. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपला पूर्ण पाय जांघेपासून मोकळा होतो. अजून एकदा कृती करूया. जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे जमिनीला घासत आणि मध्यभागी. आता उजवा पाऊल रिलॅक्स करा आणि डावं पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावं पाऊल आता स्वतःकडे खेचा. हीच कृती आता आपल्याला दुसऱ्या पायाने पण करायची. आता डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त आपल्याला डावीकडे घेऊन जायचा आणि मग मध्यभागी. बरोबर करता. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त डावा पाय डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा आणि डावं पाऊल रिलॅक्स करा. आणि आता साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जे शक्य आहे ते घाला. साधी मांडी घालायला पण हरकत नाहीये. दोन्ही हात समोर घ्या. हाताच्या पाचही बोटांमध्ये ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठात मध्ये मग 4 बोट फोल्ड करायची आहे. घट्ट मुठी वळून घ्यायच्या. बरोबर, छान. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोटात मध्ये मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. आणि आता सॉरी, मनगटामधून हाताची जी मूठ आहे ती वर खाली करा. वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर, वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. फक्त मुठीमध्ये 1, मनगटामधून हालचाल 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. थांबा. हाताच्या मुठी आता ओपन करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. आणि आता श्वास घेत दोन्ही हाताची बोट खांद्यावर येऊ दे आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड करूया. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत फोल्ड करूया आणि श्वास सोडत पुन्हा सरळ. आता दोन्ही हात समोर घ्या. पुन्हा श्वास घेत फोल्ड करा. हाताची बोट आपल्या खांद्यावर येतील. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. आता हात सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि पुन्हा श्वास घेत फोल्ड करा. श्वास सोडत सरळ करा. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. डोळे अलगद मिटून घ्या आणि जाणीव आपल्या खांद्यापासून ते आपल्या हाताच्या बोटापर्यंत. तिथे सगळे स्नायू आपले थोडेसे ताणले गेलेत. काही ठिकाणी तुम्हाला प्रेशर वाटत असेल. हा आपला आपण तपासून पाहूया आणि तो भाग रिलॅक्स करूया. करूया शोल्डर रोटेशन. एक श्वास थांबायचे, 1 ते 2 श्वास. आणि मग शोल्डर रोटेशन. दोन्ही हात पुन्हा समोर घ्यायचे. हाताची कोपरं आपल्या खांद्यावर, हाताची बोट खांद्यावर आणि कोपरं समोरून जॉईन करून. आणि आता सुरुवात करू रोटेशन करायला. क्लॉकवाईज 1, 2, 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यावर येऊ देत. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे जानुशिरासन. पश्चिमोत्तानासन हे जे आसन आहे, ऍडव्हान्स आसन, त्याच्याही आधीची पायरी आहे जानुशिरासनाची. तर संस्कृतमध्ये गुडघ्याला जानू असं म्हणतात आणि शिर म्हणजे आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला लावणं.
तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत, तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची ज्यांना दुखणी आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी पाय अगदी सरळ न ठेवता तो थोडासा फोल्ड केला तरीही चालेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. बाकीच्यांनी पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर याचे लाभ काय आहेत? तर याच्याने आपल्या सगळ्या पायाचे स्नायू जे आहेत हे ताणले जातात. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे आपलं खूप चांगल्या प्रमाणे व्यवस्थित होतं. त्यामुळे व्हेरिकोज वेनचा त्रास जो आहे हा कमी व्हायला मदत होते. आणि पोटावरती आपल्याला एकेका बाजूने प्रेशर येतं, एकदा उजव्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने. त्यामुळे आपलं पोटाचे स्नायू सुद्धा सुधारतात. आपलं पचन चांगल्या प्रकारे होतं आणि पाठीचा मणका जो आहे त्याचं सुद्धा कार्य अधिक प्रमाणामध्ये सुधारतं. पश्चिमोत्तानासन याच्या आधीची ही स्टेप आहे जानुशिरासनाची. तर आधी दाखवते कसं केलं जातं, मग एकत्र करूया. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला आपण उजव्या पायाने ही कृती करणार, म्हणून डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा उजवा पाय असा फोल्ड झाला तरीही चालेल. तुम्ही खाली पायाच्या खाली एखादी उशी घेऊ शकता, तुम्हाला किंवा मांडीच्या खाली उशी घ्या. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र ह्या गोष्टी करायला हरकत नाहीये. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या प्रकारे तुम्ही बसा. बाकीच्यांनी ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र उजवा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे या प्रकारे. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. कुठेही आपल्याला असं पोट काढून बसायचं नाहीये, तर पाठकणा आपला एकदम व्यवस्थित सरळ असेल. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आणि एक श्वास भरून घेताना आपली हनुवटी थोडीशी अशी वर उचलायची. खांदे जे आहेत हे मागून असे एकमेकांच्या जवळ जातील. बघा या प्रकारे. हनुवटी वर उचललीये, खांदे मागून एकमेकांच्या थोडेसे जवळ जातात. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत आपल्याला कमरेतनं आधी पुढे झुकायचंय. शक्य असेल तर उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर पाऊल पकडलं गेलं नाही तर दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आता इथे जर कपाळ गुडघ्यापर्यंत जात नसेल तर मात्र ते गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. इथे यथाशक्ती थांबायचं आणि उलटचाल करताना सावकाश तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. जेव्हा आपण फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करतो तेव्हा रक्तप्रवाह हा आपला डोक्याच्या दिशेने होतो. म्हणून जेव्हा आपण उलट चाल करतो तेव्हा मात्र आपल्याला अगदी सावकाश कृती करायची. ठीक आहे. आणि मग ही सेम कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा, पाठीचा कणा सरळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पायाखाली उशी घ्यायला हरकत नाही किंवा पाय फोल्ड झाला तरी चालेल. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. उजवा पाय आपला सरळ असेल. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. हा, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर येईल, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून पुढे झुका. दोन्ही हातांनी उजवं पाऊल किंवा पायाची बोटं तुम्हाला जे पकडणं शक्य आहे आधी ते पकडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय. आणि आता खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवा आणि बघा कुठे आपल्याला ताण जाणवतोय. आपला पूर्ण उजवा पाय ताणला गेलाय, पोटावरती प्रेशर आहे, पाठीच्या मणक्यावर ताण आहे. यथाशक्ती श्वास चालू आहे. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करा, हळूहळू सावकाश तिथल्या तिथे सरळ. बरोबर. आता डावा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता ही स्कृती विरुद्ध पद्धत. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आता आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर, एक पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत हळूहळू आपले आपले हात पायाला घासत घासत पुढे जायचंय आपल्याला. दोन्ही हातांनी डावं पाऊल, पायाची अंगठा, पायाची बोटं, टाच तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडा. बरोबर, छान. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आता आपल्याला डाव्या बाजूने पायाच्या इथे ताण आहे, पोटावरती प्रेशर आणि पाठीच्या मणक्यावर ताण. यथाशक्ती थांबूया. 1, 2, 3, 4 आणि 5. उलट चाल करूया. हळूहळू सावकाश नियंत्रित उलट चाल. तिथल्या तिथे सरळ. बरोबर. आणि आता उजवा पाय सरळ करा. विश्रांती. आता आपण दोन्ही पायांनी एकत्रित हे आसन करणार आहोत. पश्चिमोत्तानासन. ठीक आहे. एकत्रित करू शकतो. आता आपण जानुशिरासन एकेका पायाने केलं. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. बरं, आता हे थोडस आपलं ऍडव्हान्स म्हणजे यासाठी की सगळ्यांचेच हात पावलापर्यंत जातील असं नाहीये. त्यामुळे जर तुमचे हात पावलापर्यंत नाही गेले तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि आधी आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला लोअर बॅक मधून पुढे झुका. तुम्हाला मी दाखवते पुन्हा एकदा. पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात आपल्या मांडीवर ठेवायचे, म्हणजे उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर. बाकीची कृती सेम आहे. श्वास सोडून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात पायाला घासत घासत आधी आपली पावलं पकडायची. ज्यांना पावलं पकडता येत नसतील त्यांनी हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. आपलं पाऊल, पायाची बोटं तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचं. आधी लोअर बॅक मधून पुढे झुकायचं आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. उलट चाल करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना यथाशक्ती करा. कुठेही गुडघ्यांना जास्त ताण येईल अशा प्रकारे करणं टाळा. ठीक आहे. सुरुवात करूया आता आपण पश्चिमोत्तानासनला. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास वरून घेऊया. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल. आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात पायाला घासत घासत दोन्ही हातांनी पावलांची बोटं, टाच, तळपाय पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. त्यानंतर आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. वा, बरोबर, छान. यथाशक्ती थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करा. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आता इथे आपल्या पाठीचा मणका. आवाज येत नाहीये का माझा? आवाज येतोय ना बरोबर? फक्त अंगठ्याने सांगा ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. येतोय ना? ओके. ज्यांना आवाज कमी येतोय ना त्यांनी पुन्हा एकदा रिजॉईन व्हा. मीटिंग लेफ्ट करून पुन्हा एकदा रिजॉईन व्हा ज्यांना आवाजाचा इश्यू आहे त्यांनी. तर आता आपल्याला याच्या आपला पाठीचा मणका फॉरवर्ड बेंड होता बरोबर. म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे, ते म्हणजे पूर्वोत्तानासन. तर हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण करूया. एक मिनिट, मी जरा ज्यांना आवाजाचा इश्यू आहे त्यांना मेसेज टाकते.
तर ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन पूर्वोत्तानासन आपण बघूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपले हात जे आहेत हे आपल्या सीटच्या जवळ ठेवायचे या प्रकारे. हात सीटच्या जवळ असतील. तुम्ही हातांची बोटं जी आहेत एक तर पावलाच्या बाजूने ठेवू शकता किंवा विरुद्ध बाजूने, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि मग आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग बघा असा वर उचलायचा आहे. पावलं थोडीशी पाय आपण आपले आपले ऍडजस्ट करून घ्यायचे आणि मग मान मागे सैलसर सोडायची. हे झालं पूर्वोत्तानासन. संपूर्ण शरीर आपल्याला लिफ्टिंग करायचं, थोडस वर उचलायचं आणि मग हळूहळू सावकाश उलटसा. ठीक आहे. आता हे जे आपण पूर्वोत्तानासन करू ते मॅट वर बसून करा. खाली चटई असेल किंवा चादर असेल तर हात सटकू शकतात, पाय सटकू शकतात, म्हणून तुम्ही मॅट वर बसून हे करा. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता हात शरीराच्या जवळ आहेत ते तर आपल्या सीटच्या जवळ घ्या. हाताची बोटं एकतर पावलाच्या दिशेने किंवा मागच्या बाजूने, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करा. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात आपल्या सीटच्या जवळ, नजर समोर. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करा. सीटचा भाग वर उचला. थोडेसे पाय आपले आपले ऍडजस्ट करा. पावलं जमिनीच्या दिशेने सोडा आणि त्यानंतर आपली मान मागच्या बाजूने सैलसर सोडा. यथाशक्ती थांबा. हा बरोबर. 1 2 3. उलटचाल करा. सावकाश सीट जमिनीवर येऊ दे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये एक आसन बघणार आहोत, ते म्हणजे उत्तान वक्रासन. उत्तान वक्रासनाचे कुठलेही असे विशेष कॉन्ट्राइंडिकेशन्स नाही आहेत. हे आसन जे आहे हे पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांना आपलं मधुमेहाचा डायबिटीसचा त्रास आहे, थायरॉइड आणि डायबिटीस ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. आपल्या संपूर्ण पाठीच्या मणक्याला त्याचबरोबर पोटाच्या स्नायूंना एक प्रकारचा ट्विस्ट मिळतो, पीळ मिळतो. म्हणून हे आसन थायरॉइड साठी, डायबिटीस साठी चांगलं आहे. आणि थायरॉइड साठी यासाठी चांगलं आहे की आपल्या मानेच्या ज्या कंठस्थ ग्रंथी आहेत तिथे सुद्धा आपल्याला ताण आणि दाब जाणवतो, म्हणून हे थायरॉइड साठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. तर आधी दाखवते तुम्हाला कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्यामध्ये ज्यांना दुखणी असतील आता, तर मात्र करताना सावकाश करा. कुठेही ओव्हर ट्राय करू नका, पण प्रयत्न मात्र जरूर करा. तर हे कसं करायचं दाखवते. आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ असतील आणि मग आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचा आहे, उजवा पाय आणि डावा पाय. या टाचा ज्या आहेत दोन्हीही पावलांच्या त्या आपल्या सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या हाताने. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी इथे चिकटलेली असेल. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि जसं आपण उशी आपल्या डोक्याच्या खाली घेतो ना, त्याप्रमाणे आपल्याला हे हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली घ्यायची आहे या प्रकारे. हाताची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आहेत, ती कुठेही वर उचलायची नाहीये. आता हे जोडलेले जे आपले पाय आहेत हे उजव्या बाजूला येतील आणि मान डावीकडे ट्विस्टिंग. पाय उजवीकडे, मान डावीकडे. बघा समोरून तुम्हाला गुडघ्यावर गुडघा दिसत असेल तर कुठेही आपला मागे पुढे झालेला नाहीये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यामध्ये थोडस हे बदल होऊ शकतो. आता इथे आपल्याला पाठीच्या मणक्याला, पोटाच्या स्नायूंना एक प्रकारचा ट्विस्ट येतो. उलट चाल करताना सावकाश दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. टाचा पुन्हा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हाताची पोटांची गुंफण करून ती आपल्या डोक्याच्या मागे घेऊन विरुद्ध बाजूने पण बघून घ्या हे कसं केलं जातं. आणि आता हे जोडलेले पाय आपल्या डाव्या बाजूला जातील आणि मान उजवी. आणि आता इथे बघा पावलावर पाऊल आहे. कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा, पूर्णपणे ट्विस्टिंग.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद डोळे बंद करायचे आणि मग उलट चाल करताना पुन्हा आपले पाय मध्यभागी, मान मध्यभागी, हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे, कळलंय प्रत्येकाला? आता एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. तर सुरुवातीला आपण आधी सायकलिंग करून घेऊया आणि मग उत्तान वक्रासन करूया. तर दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिव्हर्स सायकलिंग करा आता. उलट सायकलिंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. पुन्हा पाय वर घ्या 90 डिग्री आणि पायाचे अंगठे पकडा. हा, 10 वेळा झालं की थांबा, पाय वर घ्या आणि शक्य असेल तर दोन्ही पायांचे अंगठे पकडा. हा, आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. लहान मुलं बघा आपले पायाचे अंगठे पकडतात ना, तसं ह्याला बालासन म्हणतात. दोन्ही पाय फोल्ड करा, पायाचे अंगठे पकडा आणि दोन्ही पाय दुमडून घ्या. आणि आता उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ, असंच. सरळ म्हणजे पूर्ण गुडघ्यातून सरळ नाही होणार, आपला हलका अगदी स्लाइटली आपल्याला ओपन करायचं आहे आणि मग फोल्ड करायचं. ओपन करायचं, फोल्ड करायचं. हा, ओपन म्हणजे एकदा असा असा सरळ करायचा आणि मग फोल्ड करायचा. हा, ह्याला बालासन म्हणतात. कारण की बघा लहान मुलं हात पाय झाडतात तेव्हा ते आपले पायाचे अंगठे पकडतात, त्याप्रमाणे ही कृती. हा, बरोबर. थोडेसे आपले गुडघ्याचे स्नायू मोकळे होतात. थांबायचंय आणि आता एकदा उजवीकडे टर्न व्हा, एकदा डावीकडे टर्न व्हा. एकदा उजवीकडे, उजव्या कुशीला टर्न व्हायचं. हा, बरोबर. पायाच्या अंगठे पकडून एकदा डाव्या कुशीला, उजव्या कुशीला, डाव्या कुशीला. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा मसाज मिळतो. थांबायचं आहे. आता दोन्ही पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही पाय आधी हवेत सरळ करा गुडघ्यामध्ये आणि मग सावकाश जमिनीवर टेकवा. हा, विश्रांती, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करा, मग डावा पाय. टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या दोन्ही पायांच्या. आणि आता आपला आपण तपासून बघा, गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल आणि मांडीला मांडी चिकटलेली असेल. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. आता इकडे खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, हाताची कोपरं रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स, चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. आता आपले हे जोडलेले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान आपली डावीकडे. हाताची कोपरं कुठेही वर उचलू नका, फक्त आपले पाय उजवीकडे जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. देहधारणा. आपल्या संपूर्ण डाव्या बाजूला आलेला ताण कंठस्थ ग्रंथींवर म्हणजे आपल्या गळ्याच्या इथे डाव्या बाजूने तुम्हाला प्रेशर वाटत असेल आणि उजव्या बाजूने हलकासा ताण, पाठीच्या मणक्याला आलेला ट्विस्ट, ओटीपोटावरती आलेला ताण, दाब आणि पीळ, त्याकडे लक्ष. प्राणधारणा. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 2 श्वास थांबल्यानंतर
उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी. टाचा जर सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता जोडलेले पाय डाव्या दिशेला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं जमिनीवर असतील. डोळे बंद. देह धारणा गुडघ्यावर गुडघा पावलावर पाऊल असेल. आणि आता बघा खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता विरुद्ध बाजूने आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती आलेला दाब आणि ताण, पाठीच्या मणक्यावरती आलेला ट्विस्ट, त्याची जाणीव आणि प्राणधारणा जोड श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. 2 श्वास यथाशक्ती थांबूया. आणि उलट चाल करताना डोळे उघडायचे. सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी येतील. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण करणार आहोत सुलभ धनुरासन. सोपं आहे. अगदीच नाही समजलं तर मग तुम्ही माझ्याकडे बघा. सुलभ धनुरासन किंवा सुलभ नौकासन आपण याला काही बोलू शकतो. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा. दोन्ही पाय जोडलेले. कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता आपला उजवा जो हात आहे ना तो डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. उजवा हात वर घ्या. बाकी डावा हात दोन्ही पाय आपले खाली असतील. डावा हात खाली असेल. उजवा हात फक्त आपण डोक्याच्या दिशेने वर केलाय. आणि आता आपल्याला डावा पाय जो खाली आहे तो, उजवा पाय जो उजवा हात जो डोक्याच्या दिशेने वर आहे आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. डावा पाय उजवा हात आणि आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजे आपलं पोट छातीचा भाग आणि आपलं कपाळ जमिनीपासून वर उचला. उजवा हात डावा पाय विरुद्ध बाजूने. हा, ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालंय त्यांनी मात्र हे करणं टाळा. अगदीच नाही समजलं तर माझ्याकडे बघा. उजवा हात आणि मागून डावा पाय जमिनीपासून वर उचललाय. डावा हात आणि उजवा पाय खाली आहे. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता सावकाश उजवा हात खाली येऊ दे. मागून डावा पाय खाली टेकवा. कपाळ जमिनीवर येऊ दे. उजवा हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. एका गालावर पडून विश्रांती घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपलं कपाळ जमिनीवर असेल. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आणि आता आपल्याला डावा हात उजवा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. डावा हात उजवा पाय आणि अपर बॉडी. डावा पाय आणि उजवा हात हा खालीच आहे जमिनीवर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटात. आणि आता इथे थांबा. श्वास मात्र चालू ठेवायचा आहे. तो कुठेही होल्ड करू नका. यथाशक्ती श्वास घेणं सोडणं चालू ठेवा. 1 2 3
4 5. उलटचाल करूया. डावा हात खाली, उजवा पाय खाली, कपाळ जमिनीवर. डावा हात आता शरीराच्या जवळ येऊ दे आणि विश्रांती घ्या. एका गालावर पडून विश्रांती. म्हणून हा रिलीज करण्यासाठी आपण करूया अर्धशलभासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. गेल्या आठवड्यात आपण हे आसन बघितलंय. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली येऊ दे, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली येऊ दे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता उजवा पाय जमिनीपासून यथाशक्ती वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय जमिनीपासून वर उचला. उजव्या हाताचा आधार मांडीच्या खाली, तो पॅसिव्ह होतो. म्हणजे तो आहे काय नाही काय आपल्याला त्याच्याने काही फरक पडत नाही. उजवा पाय मात्र आपण वर उचलला. हनुवटी जमिनीवर असेल ती कुठेही वर उचलायची नाही. सायटिका प्रतिबंधात्मक पायाची दुखणी त्याचबरोबर कमरेची दुखणी आपल्याला कमी होतात या आसनाने. यथाशक्ती 1 2 3 4 5 थांबलोय. आणि आता सावकाश उजवा हात खाली येऊ दे, सॉरी उजवा पाय खाली येऊ दे. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलंय, हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया. यथाशक्ती थांबूया. एकदम रिलॅक्स ठेवा पाय. जो पाय आपण वर उचललाय ना त्या मांड्या रिलॅक्स करा, गुडघे पोटरीचा भाग एकदम रिलॅक्स करा. डावा हात मांडीच्या खाली पॅसिव्ह आहे. थांबूया. 1 2 3 4 5. उलटचाल नियंत्रित, डावा पाय जमिनीवर. हाताची स्थिती मांड्यांच्या खाली आहे ती काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर उठून उभं राहा दंड स्थितीमध्ये. सावकाश, कुठेही घाई गडबड करू नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. आपल्या श्वासाची गती वाढलीये की अगदी संथ आहे, लयबद्ध आहे, हे आपलं आपण तपासूया. जर ती संथ असेल, लयबद्ध असेल तर आपली साधना अगदी योग्य प्रकारे चाललंय याचं आपलं आपणच आता निरीक्षण करायचंय. तर आपण आधी सुरुवातीला करूया स्ट्रेचिंग. ताडासन, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ किंवा पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आणि आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि टाचा जमिनीपासून वर उचला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. हा छान. संपूर्ण शरीराला स्ट्रेचिंग, स्ट्रेच 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 स्ट्रेच. छान. टाचा आधी जमिनीवर येऊ देत. हातांची बोटं वरच्यावर एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता आपण थोडंसं ट्विस्टिंग करतोय, कटी चक्रासन. एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. मध्यभागी या. डावीकडे वळा. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. मध्यभागी या. थोडीशी डायनॅमिक हालचाल. बरोबर. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7. आता जरा आपल्याला खाली टॅब्स बघता येतील का बघा.
डाव्या पायाची, उजवीकडे वळताना डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा आणि डावीकडे वळताना उजव्या पायाची मागून टाच आपल्याला दिसतेय का ते बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा उजवीकडे वळूया, डाव्या पायाची टाच बघूया, डावीकडे वळूया, उजव्या पायाची टाच बघूया. हा, बरोबर, छान. 2 वेळा झालं की थांबा, दोन्ही पाय जोडून घ्या, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली आहेत ती सोडून द्या. हा, आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती, लक्ष श्वासाकडे. आता आपण साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे ते म्हणजे परिवर्तित चक्रासन ते बघणार आहोत. याचे सुद्धा कॉन्ट्राइंडिकेशन्स असे मोकळे वेगळे असे काही नाहीयेत. फक्त ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, म्हणजे जर चक्कर येत असेल उभं राहिल्यावरती, तोल जात असेल, तर मात्र करताना सावकाश करा, एखाद्या भिंतीचा आधार घेऊन करा. तर हे सोपं आहे, पण तरीही मी तुम्हाला एक दाखवते कृती कशी करायची, मग आपण एकत्रित करूया. मी दिसते ना प्रत्येकाला बरोबर, जर नाही समजलं तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. ज्यांना तोल जातोय त्यांनी मात्र थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून आपल्याला असे सरळ करायचे आहेत आणि मग उजव्या हाताचा जो तळवा आहे तो आपल्याला सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचा, म्हणजे सिलिंगला समांतर. आणि मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि मग आपल्याला हळूहळू डाव्या दिशेला वळायचंय. डावा हात मग आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने एकदम लूज सोडायचा. बघा, डावा हात एकदम लूज सोडायचा. उजवा जो हाताचा दंड आहे तो उजव्या कानाला स्पर्श होतोय आणि आपली पूर्णपणे उजवी बाजू इथे ताणली जाते. हे आहे परिवर्तित चक्रासन. ज्यांना आपला म्हणजे हा जो साईडचा जो भाग आहे हा पूर्णपणे स्ट्रेच होतो आणि तिथे जो आपल्या कमरेचा भाग वाढलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. आणि मग उलटचाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून आपल्याला सरळ करायचे, कमरेतनं सरळ व्हायचं. उजव्या हाताचा तळवा मग जमिनीला समांतर करायचा, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग हीच कृती आपल्याला डाव्या बाजूने करायची आहे. हे साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, करूयात आपण सगळे एकत्रित. दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस पावलांमध्ये अंतर घ्या, किंचितचं अंतर घ्या. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर, हाताची पाचही बोटं जुळली आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. पॉइंटेड अवेअरनेस म्हणजे इथे आपल्या उजव्या हाताच्या नखापासून ते पावलापर्यंत संपूर्ण स्ट्रेच. आणि आता सावकाश आपल्याला डाव्या बाजूला वळायला सुरुवात करूया. झुकायचंय, सॉरी, डाव्या बाजूला झुकायचंय. डावा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीकडे लूज सोडून द्या. डावा हात एकदम रिलॅक्स सोडा. हा, डावी बाजू एकदम रिलॅक्स, खांदा रिलॅक्स, सगळं रिलॅक्स. आणि आता उजवी बाजू जी ताणली गेली आहे त्याकडे लक्ष द्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा, पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल म्हणजे आपल्याला बॅलन्स आपला चांगला साधता येतो. आणि ते थांबूया. 1 2 3, छान. उलट चाल करा, हळूहळू. डावा हात खांद्यातून सरळ, उजवा हात खांद्यातून सरळ, आपण कमरेतनं सरळ. बरोबर. आणि आता उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. जर हात जास्त दुखत असतील तर थोडा वेळ हात खाली घ्या. आपल्याला सवय नसते त्यामुळे नकळत स्टिफनेसपणा येतो. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजवा खांदा रिलॅक्स करा. वारा जरी आला तरी आपल्याला तो हात हालेल इतकं लूज सोडायची उजवी बाजू आणि ताणल्या गेलेल्या डाव्या बाजूकडे लक्ष. जोड श्वासाची. 1 2 3 4
5. छान. उलट चाल करूया. छान झाल्या हा दिलीप सर तुमचं. उलट चाल सावकाश, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने, दोन्ही हात खाली करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सरसुणा विश्रांती. बघा आपले पूर्णपणे कमरेच्या भागाला तुम्हाला एक छानपैकी असा स्ट्रेच जाणवत असेल. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी करून घ्यायची आहे. शुक्रवारी आपण विभागीय श्वसन बघितलं, उदर, उर आणि स्कंद. तर आज आपल्याला ह्या श्वसनाला अकार, उकार आणि मकाराची जोड द्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात आपल्याला ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. पाठीचा कणा आपला सरळ असेल, तो अजून सरळ करण्यासाठी थोडस कमरेतनं पुढे झुका. सीटचा भाग मागे ढकला आणि मग पुन्हा कमरेतनं सरळ व्हा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू देत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आपण केलेली साधना, तिचा आनंद आणि समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. जोड आपल्या श्वासाची. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आता आपण एकत्रित नाकाने श्वास भरून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास नाकाने भरून घ्या आणि तोंडाने हळुवारपणे हा संपूर्ण श्वास सोडून द्या. वाढलेली श्वासाची गती रिलॅक्स होईल, शांत होईल. आणि दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच, आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. डोळे उघडायची घाई न करता ते अगदी अलगद मिटलेले आहेत अशा प्रकारेच आपल्याला पूर्ण साधना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना आपण अकार करणार आहोत. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. श्वास सोडताना अकार. पोट आपलं आतल्या दिशेला गेलंय. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला जात आहे. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. श्वास सोडत अकार. पोट आतल्या दिशेला.
करूया उरश्वसन, उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव उर भागाकडे. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली उर भागाकडे. श्वास सोडताना उकार. करणार आहोत स्कंद श्वसन, मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर येतील. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे वर कानाच्या दिशेला. श्वास सोडत मकार. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत मकार. खांदे पूर्ववत. आणि आता करूया संपूर्ण विभागीय श्वसन, अकार, उकार आणि मकारासहित. डोळे अलगद मिटलेले आहेत. ज्यांना पायाची बैठक बदलायची असेल ते बदलू शकतात. आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर येतील. आणि आता आपली जाणीव क्रमाक्रमाने उदर, उर आणि स्कंदाकडे असेल. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार, उकार, मकार एकत्रित. रिलॅक्स. ज्यांना पायाची बैठक बदलायची आहे त्यांनी बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवूया. जर तुम्हाला टेकून बसायचं असेल, पाठीला जर आधार घ्यायचा असेल भिंतीचा, उशीचा, तर तुम्ही घेऊ शकता. डोळे अलगद मिटलेले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. साधी मांडी. डोळे अलगद मिटलेले. आज आपण जी काही साधना केली, जी नवीन आसनं पाहिली, त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण बैठक स्थितीमध्ये जानुशिरासन, पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन ही 3 आसनं पाहिली. पाठीवर पडून आज आपण उत्तान वक्रासन केलं. पोटावर पडून आज आपण सुलभ नौकासन केलं. दंड स्थितीमध्ये परिवर्तित चक्रासन,
आणि प्राणायामामध्ये त्याची पूर्वतयारी म्हणून आज आपण संपूर्ण विभागीय श्वसन पाहिलं, अकार उकार आणि मकारासहित. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा आपण घेतोय. आणि त्याचबरोबर जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपण जी बैठक धारण केली आहे, साधी मांडी, त्या बैठकीमध्ये आपल्या गुडघ्याच्या स्नायूंवर, पोटरीच्या स्नायूंवरती, आपल्या मांड्यांवरती, अँकल जॉईंट्सला कुठे ताण आहे का हे आपलं आपण तपासून पाहूया. थोडीशी पायाची मांडी बैठक सैल करायला हरकत नाहीये. तुम्हाला जसं योग्य वाटेल, सहज वाटेल त्या बैठकीमध्ये बसा. पाठीच्या मणक्याला आधार द्या जर तुम्हाला तिथे जास्त ताण वाटत असेल तर, किंवा पाठीवर पडून विश्रांती घेतली तरीही चालेल. पोटाचे स्नायू रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स, दोन्ही हातांची बोटं रिलॅक्स, खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा आपला शांत आहे, तोंडाच्या आतमध्ये जीभ अगदी सैलसर सोडून द्या. डोळ्यांवर, पापण्यांवर, भुवईवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे. आणि आता आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझ्या नाकाच्या शेंड्याला, माझ्या दोन्ही नाकपुड्यांना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, प्रचंड सकारात्मक वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझं शारीरिक मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे आहेच. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. जर आपल्याला येत असेल तर आपणही हा मंत्र बोला. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आणि महामृत्युंजय मंत्राचं पठण, श्रवण, मनन आपण करूया. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ शांती शांती शांती. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. मला शारीरिक, मानसिक, भावनिक अशा तीनही पातळ्यांवर शांती मिळू देत, सुख समाधान मिळू देत. ही प्रार्थना आपण त्या जगन्यंत्यासमोर करीत आहोत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आजच्या आठवड्याची, आपल्या दिवसाची सुरुवात करूया. राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. कोणाला काही अडचण असेल, समजलं नसेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.